घेतली लावायला 500 रुपये रोजानी माणसं घेतलीत, 1 रुपया सुद्धा घरातला अक्षरशः राहिला नाही. काय मग काय पैसे निघाले काहीच नाही राहिले. हा 1 रुपया सुद्धा राहिला नाही पाहिजे. आता जर आता आम्हाला 1 रुपया नाही राहिला तर खायचं काय आम्ही? दोन मुलं आहेत त्यांना. आता जर शाळा उघडली पोरांची फी भरायची कशी? खतावाले थांबते नाही, मजुरवाले थांबते नाही, काय करणार आम्ही? शेतकऱ्याचे लोक असेच फाशी घेऊन मरून जातील एखाद्या दिवशी. ती 14,057 तुमची पट्टी आहे. हो, किती आली? 14,057 रुपये. किती पिशव्या विकल्या? 41 पिशव्या विकल्या. हो. किती रुपये भाव पडला किलो? 8 रुपये, 2 रुपये आणि 4 रुपये. मोठी साईज 8 रुपयाने गेलेला आहे. हा, म्हणजे जो सगळ्यात चांगला होता हो तो 8 रुपयाने गेला. हो. नाव काय पूर्ण तुमचं? बालिशा गणेश चव्हाण. चव्हाण. कुठले ताई? आम्ही औरंगाबादचे आहेत, पण इथं अर्धलीनी शेती करतोय. इथं शेती करता? हो. ही बराक हे आम्ही भाड्याने घेतलेले. भाड्याने घेतले. भाडं किती? 2,500 रुपये गाळा. 2,500 रुपये गाळा. एका गाळा किती गाळे हे असेल? 10 गाळे. 10 गाळे आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे हे गेलं 14-15 हजारला. हो. हा, आणि 2 रुपये मिळेल तुम्हाला? 2 रुपये किलोनी भाव भेटलाय. त्यात आमचे माणसं होते भरायला इथं 500 रुपये रोज आणि प्रत्येकी एक बाई होती. 2 बाया फक्त 17 ते 18 पिशव्या भरतात. गाडी भाडं 35 रुपये इथून न्यायचं ओतूर पर्यंत. ते प्लस ही एक पिशवी पहिली 8ला भेटत होती, आता 23 रुपयाला भेटती ही पिशवी. हो, 23 रुपयाला. 23 आणि तुम्ही ह्या साईजचा कांदा हा 2 रुपयाने गेला? हा 2 रुपयाने गेला. 2 रुपयाने गेला. हा. हो, बदला कांदा 4 रुपयाने आणि सगळ्यात 1 नंबर कांदा 8 रुपयाने गेलाय. अरे बापरे. ही पिशवी कितीला म्हटली? 23 रुपये. 23 रुपयाची पिशवी झाली. पिशव्या 41 गेल्या. हो, बरोबर. बरोबर. काय मग काय पैसे निघाले? काहीच नाही राहिले. हा 1 रुपया सुद्धा राहिला नाही. प्लस आम्ही काढणीला 17,000 रुपये एकरनी माणसं घेतलीत, लावायला 500 रुपये रोजानी माणसं घेतलीत, 1 रुपया सुद्धा घरातला अक्षरशः राहिला नाही. अरे बापरे. 40,000 रुपये नुसती मजुरी गेली एकरी लावायला. किती एकरात लावला नाही म्हणले? 9 एकर आहे. 9 आता 9 एकर. एकरचा हिशोब सांगा तुम्ही किती झालाय लावायला. 40,000 रुपये एकरनी नुसती लावणीचं काढणीचं वेगळं. ते प्लस 4 लाखात जवळपास ट्रॅक्टरनी वाहून आम्ही इथपर्यंत आणलंय. 15,000 रुपये 1500 रुपये ट्रॉलीने इथपर्यंत आणलंय. परत इथून मजुरांना टाकायला यात दिलंय आतमध्ये. आणि त्यात 15 दिवसात आमचा कांदा खराब झाल्यामुळे आम्हाला काढावा लागला. पाऊस पडला. पाऊस पडला. 2 रुपयाने मिळालाय ना. आणि आणखी एक जो सगळ्यात चांगला क्वालिटीचा कांदा 8 रुपयाने फक्त गेला. किती? 8 रुपये फक्त. किती प्रोडक्शन कॉस्ट? 20 रुपये तरी लागतात का? 20 रुपये तरी पाहिजे कमीत कमी, म्हणजे शेतकऱ्याचं समाधान तरी असेल. कमीत कमी मजुरी भेटली पाहिजे. आता जर आता आम्हाला 1 रुपया नाही राहिला तर खायचं काय आम्ही? किती मुलं तुम्हाला? 1 मुलगा मुलगी. काय करतात? छोटे आहेत अजून. मुलगी 6 वर्षाची, मुलगा 12 वर्षाचा आहे. शाळेत आहेत म्हणजे? हो. आणि तुम्ही आणि पती तुमचे दोघं मिळून शेती दोघं शेती करतोय आज. प्लस आम्ही पत्र शेड मध्ये राहतो, आम्हाला स्वतःचं घर नाही, एकच रूम आहे. आणि मग तिकडून संभाजीनगर सोडला आणि इकडे आलो तुम्ही? हो, कामानिमित्तच. काम वगैरे? शेती नाही स्वतःची? नाही. लोकांची कष्ट आहे. त्याला किती देता तुम्ही पैसे? ते आम्ही 25,000 रुपये एकरने देतो, म्हणजे पिंपळवंडी. आणि इथं जे आहे ते सगळं अर्धलीनी आमच्याकडे. बरं. असं कसा खर्च काढणार ह्या वर्षीचा? काहीच नाही. आता परत जेव्हा दुसरा माल होईल येईल तेव्हा पुढचं. आता तर काहीच सांगूच शकत नाही ना. 2 मुलं आहेत त्यांना. बरं, त्यांनीच सांगितलं हा विषय. 2 रुपयाने कांदा द्यावा लागला मार्केटमध्ये. 2 रुपये. आणि 2 रुपये 6 रुपयाने 8 रुपयाने कांदा गेला. आता जर शाळा उघडली पोरांची फी भरायची कशी? खतावाले थांबते नाही, मजुरवाले थांबते नाहीत, काय करणार आम्ही? खताला किती पैसे गेले? खताला 80,000 रुपये भांडवल आहे खत औषधाचं एकरी. 15-15 हजाराचे नसं. एक भेसळ डोस आहे 2दा घातलेले 30,000चे म्हणजे. आणि इतर खत औषध ते वेगळी, खुरापणी वेगळी. मजूर 800-900 रुपये ते. हो. अहो, मजूर तर काही पण मागताय. 800-900 रुपये रोज मागताय कधी कधी. तरी माणूस म्हणतो नको, चला घ्या घ्या.
27 मेला मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, 14 जूनला शाळा सुरू होतील. फी कशा भरणार? कशा भरणार आता तोच प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला काही थोडी का होईना मदत केलीच पाहिजे असं माझी इच्छा आहे हम्म. शेतकऱ्यांसाठी. ओतूरच्या काळवाडी ना, काळवाडीमध्ये मी आता ओतूरच्या सकाळपासून मार्केटमध्ये वगैरे फिरला आणि मी म्हटलं की नक्की काय किती पैसे मिळतात बघू. मार्केटमध्ये तरी मला दिसलं काही लोकांना 12-14 रुपयांनी मिळालाय भाव. आजचा आहे तो, पण हे आता अहो, पण गेल्या आता माल आठवड्याभरात सगळा काय संपून गेला ना. आता काय राहणार आहे? जरी 2 रुपये वाढले तर आता आम्हाला काहीच नाही ना हातात. मजूर लोक सारखे फोन वगैरे करतात, पैसे द्या पैसे द्या. नसल्यावर देणार कुठून? पैसे थकले असतील आता. भरपूर थकले. व्याजाने पैसे घेऊन मजुरांचे भरायला लागतात, खत औषधवाल्यांचे भरायला लागतात. काय करणार शेतकरी? काय असं झालं, शेती नाही केलेली बरी. हम्म. पती कुठे गेले तुमचं? आहेत घरीच आहे. घरीच आहेत तिकडे. हो. ह्याचं भाडं दिलं का? नाही. नाही दिलं ना, हं? अजून भाडं सुद्धा दिलं नाही. पण मग मागच्या वर्षी निघाले होते का पैसे? नाही. मागच्या वर्षी पण असंच झालेलं. हम्म. मागच्या वर्षी थोडा कांदा होता 2 एकर, ह्या वेळेस 9 एकर होता. आता काय करणार ना. 9 एकर लोकांच्या जमिनीत तुम्ही कांदा काढला हो. की तुम्हाला पैसे निघतील म्हणून, हो आणि 2 आणि 6 रुपयाने तुमचा कांदा गेला तुमचा. बघा आता मग काय करणार. काय आपली पण इच्छा असते ना, काय होईल मुलांसाठी काही करता येईल. पण जर नाहीच झालं तर काय आता असं सरकार पुढं. शेतकऱ्याची अवस्था तर सध्या तर जास्तच बिकट आहे. कपडे कुठल्याच घेतले का मालाला पोरांना? भाव जत्रा झाली असेल आता, कपडे घेतले का पोरांना? नाही. कपडे नाही घेतले का यावर्षी? पैसेच नाही निघाले? नाही ना, कशातच पैसे नाहीत ह्यावेळेस. कांदा सोडून आणखी काय केले? धन आहे आता, तो पण आत्ताशी 15 दिवसाचा आहे. नाही, आणखी त्याला 20 दिवस तरी किमान हा, आणि लागतील. पुढं का भेटेल बाजार का नाही भेटेल ते काय माहिती नाही. हा, परत पाऊस सुरू झाला की परत ते पण हा. 10-15 दिवसात. आम्ही लोकांची इथं राहिलाय, जेव्हा काम करू तेव्हाच घरात खायला भेटणार आहे. हम्म. जर काही यातून भेटलंच नाही तर खायचं काय? ह्या वर्षी काय कपडे वगैरे नाही घेतले पोरांना? नाही, कपडे नाही घेतले, अजून काहीच नाही. आता ह्या किती पिशव्या साठवणार आहेत का काढणार आहे? काढल्यात सगळ्या. काढल्या. हो, एवढंच राहिले सगळं. काय झालंय, नाफेडची खरेदी फक्त नाशिकमध्ये आहे. हा, आणि झालंय असं की मी ज्या आत्ता भागात उभा आहे इथे नगरमधून बऱ्यापैकी कांदा येतो विकायला. इथला कांदा लोक आत्ता बऱ्यापैकी होल्ड करतात, कारण भावच त्या काय करणार काय ना. पण आता ज्यांचा कांदा थोडा ओला झाला आहे, ज्यांचा लागू लागला आहे, किंवा ज्यांना असं वाटतं की आता तो कांदा विकलाच पाहिजे, तर त्यांना काय पर्याय नाही राहिला. हा मूळ मुद्दा आहे. आणि विचार करा, त्यांनी 41 पिशव्या काढल्या ना 2 रुपये. हो. काय पैसे आले? किती 17-18 रुपये त्याला खर्चच झाला असेल कांदा काढायला लावायला. जास्त झाला असेल. जास्त आलं असेल. मग 500 रुपये रोजाची अहो बाई नुसती लावायला. रोप उपटणारी वेगळी, लावणारी वेगळी, खुरपणी, त्या मागे परत काढायचे. एका 500 शिवाय खाली नाहीचे मजूर सुद्धा येत. आणि ते पण असं सकाळी जर कामाला आले निघत्या वेळेस पैसे द्यायला लागतात. रोजंदारी होती. हो, बॅगा भरायची वेगळी. बॅगा भरायचे वेगळेच आहेत. किती 50 रुपये 40 रुपये किती बॅग? नाही 20 गोणी भरतात 2 बाया. 500 रुपये रोज एका बाईला गोणी भरायला. हो. काय खायचं त्यांनी? हाच तर मूळ मुद्दा आहे. आणि काय आलं, ज्या पट्ट्यात मी आता उभा आहे लोकांना वाटते ते भाव आहेत. लोकांना कांदा एकतर होल्ड केलेला आहे, आणि ज्यांचा नाही, म्हणजे ज्यांचा आता मध्ये काय थोडा पाऊस वगैरे पडला, आणखी काही झालं, अवकाळीमुळे ओला आला, त्यांना तो विकण्याशिवाय पर्याय नाही राहिला. मी आता मगाशी एका शेतकऱ्याला भेटलो, त्याने जवळपास 8.5-10 लाख रुपये त्याचे असेच बसलेले आहेत. सगळे ट्रक त्याचे गेले, सडला होता कांदा. काय झालं आहे, धोरणांच्या आधारावरती जेव्हा आपण प्रश्न विचारू लागतो ना, तेव्हा मग कळतं की ह्याचे लूप होल्स कुठे राहिलेत. ते लूप होल्स काय आहेत हे आत्ता माझ्यासमोर बघा, त्यांची पट्टी किती पैसे निघाले. तर ह्यात 14,057 रुपये, 41 गुन्हे आहेत. त्यात 35 रुपये गाडी भाडे येत ना. काहीच खर्च नाही. प्लस ही गोन 23 ला, जी 8 ला भेटत होती ती 23 ला झाली. मग तुम्ही 23 रुपये शेतकऱ्याच्याच मालाला का बाजार देते नाहीत?
शेतकऱ्याच्या मालाला द्या ना. तुमचं काय डिझेल संपलं, पेट्रोल संपलं, मग शेतकऱ्याचा माल जो जातोय तो काय फेकून देता का तिकडे तुम्ही एवढं कमी भावात? आणि हे जे येतं हे चांगला राहणारा माल आहे. हा गेल्या वर्षी आणलेला माल तुम्ही डबलनी विकता. शेतकऱ्याला काय आहे का नाही? शेतकऱ्याचे लोक असेच फाशी घेऊन मरून जातील एखाद्या दिवशी. काय पर्याय काय म्हणजे त्यासमोर? आता हाच तर मूळ मुद्दा आहे. आज मला छोटी 2 लहान मुलं आहेत. आता उद्या त्यांची शाळा उघडणार, कसं आम्ही त्यांची फी भरायची का? स्वतः घरात कसं जगायचं का? काय करायचं? त्यांना अजून कपडे नाही, वह्या नाही, पुस्तकं नाही. शाळेत गेल्यावर पण शिक्षक लोक म्हणणार आणा वह्या, आणा कपडे, भरा फी. भरणार कसं? बरोबर आहे ना? आहेत का यांच्या प्रश्नांची उत्तर बघा आणि सांगा मला. मुंबई तक बघत राहा.